तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांचा मोठा एल्गार पाहायला मिळाला। पुन्हा उपोषण, पुन्हा आंदोलन करणार असल्याचा सजळ इशारा त्यांनी सरकारला दिलाय। विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे यंदाचं अधिवेशन चांगलंच वादळी ठरणार हे स्पष्ट झालंय। महाजन साहेबांच्या हातातून मी ज्यूस पिला नाही। मी पवित्र श्री नामदेव पायरीकडे जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य परिवारातून जे वारकरी संप्रदायाचे लोक होते त्यांच्या हातून पेढा खाऊन मी तिथं उपोषण सोडलं। विषय कसा असतो, सगळ्याच गोष्टीत आपण राजकारण केलं तर हे योग्य नसतं। त्यामुळे आमचा प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून आम्हाला जर शब्द दिला असेल तर राजकारण न आणता आपण ऐकलं पाहिजे, आणि मग ते आम्ही ऐकलं। पण आमचा विश्वासघात झाला, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, आणि याचं उत्तर आणि याची किंमत या सरकारला 100% मोजावी लागणार हे आम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला इथं सांगत आहोत। दुष्काळ जाहीर करा म्हणून काल भास्कर यांनी मागणी केली आणि हीच मागणी संपूर्ण अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीची असणार आहे, तर काय त्याची? एक तर कर्जमाफी नीट द्या, कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकल्या त्या काढा, आणि दुष्काळ तर जाहीर करा ही आमची मागणी आहेच। त्यामुळे जे काय आधी मदत दिलेली आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ती तरी 100% शेतकऱ्यांना तिथं पोहोचू द्या। आता ह्याच्यामध्ये सोलापूर म्हणजे आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो, 23,000 लाभार्थी आहेत, पण त्या अटी टाकल्यामुळे फक्त 6,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। म्हणून म्हणतोय की ही योजना जी आहे कर्जमाफीची पूर्णपणे फसवी आहे, दिखावपणा आहे। आम्ही काहीतरी मदत केली हे फक्त दाखवायचं खरं, पण मदत कोणालाच पोचली नाही पाहिजे। पैसे कुठेतरी सरकारचे वाचले पाहिजे, आणि ते वाचलेले पैसे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचे आणि त्यातून कमिशन खायचं, हे मात्र सरकारमधल्या नेत्यांचं ठरलेलं दिसतंय। सीएमने काल सांगितलं की बँकिंग व्यवस्थेसाठी काही अटी शर्ती ठरवलेल्या आहेत, मात्र जर त्या शिथिल करता येईल तर त्या संदर्भात आम्ही काही दिवसात निर्णय घेऊ। अरे पण कधी निर्णय घेणार? त्यासाठीच तर आम्ही उपोषण केलं होतं, आम्ही अन्नत्याग केला होता, आणि त्यात तुम्ही म्हणाला होतं की आपण चर्चा करू। आम्ही चर्चा करायला तयार झालो, पण तुम्ही आम्हाला बोलवलं नाही। आम्ही जे म्हणतोय तुम्ही समजून घेत नाही। सुरुवातीला म्हणाले एक सुद्धा अट अशी चुकीची नाही, दुसऱ्यांदा म्हणाले 99% शेतकऱ्यांना फायदा होईल, नंतर म्हणाले 55 लाख पैकी 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल। म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री साहेब कुठेतरी दरवेळेस जेव्हा बोलायचे तेव्हा एकदा आकडा कमी करत चालले होते, आणि परत काल म्हणाले की अटच नाही। आम्ही अट म्हणजे तुम्ही म्हणता अट नाही, पण याच्यामध्ये आपण जर GR बघितला त्या याच्यामध्ये अटी आहेत ना, शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे या मुद्दामून अटी टाकल्यात, एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदारी दिली, अधिकाऱ्यांनी एसी मध्ये बसून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे। कुठंच या धोरणातून सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार नाही। 44 लाख शेतकऱ्यांना 55 लाख पैकी हा अन्याय 100% त्या ठिकाणी होणार आहे, आणि याची किंमत या सरकारला मोजावीच लागेल। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।